महत्त्वाची बातमी पाहूयात। विद्यार्थी आंदोलनाशी संबंधित गुन्हे मागे घेण्याच्या प्रक्रियेवरून आमदार आदित्य ठाकरेंनी पोलीस महासंचालकांना एक पत्र पाठवलंय। विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याचा उल्लेख करत सर्व आंदोलकांसाठी एकसमान कार्यपद्धती लागू करावी आणि त्यासाठीची एसओपी तातडीने जाहीर करावी अशी मागणीही करण्यात आली। आदित्य ठाकरेंनी पोलीस महासंचालकांना या संदर्भातलं पत्र दिल्याचं पाहायला मिळतं। सर्व आंदोलकांसाठी एकच प्रक्रिया असावी अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे। सदानंद दाते यांना हे पत्र देण्यात आलंय आदित्य ठाकरेंकडून। बातमी पुरंदरनं। पुरंदर तालुक्यातील जेजुरी जवळचे नाझरे धरण आता 100% भरलंय। धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानं जेजुरी मोरगावसह परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटणार असून शेती क्षेत्रालाही मोठा दिलासा मिळालाय। प्रशासनाने आवश्यकतेनुसार कऱ्हा नदीत विसर्ग होऊ शकतो, त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन करण्यात आलंय। सांडव्यावरनं आता पाणी देखील वाहू लागलेलं पाहायला मिळतंय। धरण भरल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण पाहायला मिळतंय। जोरदार पाऊस बरसलाय, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय। बातमी गडचिरोलीमधून आता पाहूयात। गडचिरोलीच्या सिरोंचा तालुक्यात मुसळधार पावसाने 6 गावचे संपर्क तुटलेत। मुत्तापूर येथे पुलिया पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे। एका गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी बैलबंडीच्या मदतीने सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलं। या घटनेनं दुर्गम भागातील आरोग्य आणि वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। नागरिकांनी कायमस्वरूपी उंच पूल उभारण्याची मागणी केली आहे। गडचिरोलीमधली ही परिस्थिती आहे। गडचिरोलीच्या सिरोंचा तालुक्यात मुसळधार पाऊस बरसलाय आणि त्यामुळे काय परिस्थिती ओढावली ती आपण पाहतोय। बैलबंडीच्या मदतीने सुरक्षित ठिकाणी त्यांना नेण्यात आलं। या घटनेनं दुर्गम भागात आरोग्य आणि वाहतूक व्यवस्थेचं काय चित्र आहे हे पुन्हा एकदा समोर येताना पाहायला मिळतंय। अजूनही गावात जाण्यासाठी धड पूल नाही, रस्ता नाही, हे विदारक सत्य पुन्हा एकदा पाहायला मिळतंय। आता बातमी चंद्रपुरातनं पाहूया। चंद्रपूरच्या सावली तालुक्यातील दागोबाजवळ वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार झाल्याची घटना घडली आहे। सावली तालुक्याच्या वनपरिक्षेत्रातील सामदा परिसरात ही घटना घडली। शेतकरी गुरे चारण्यासाठी गेला होता, त्याचवेळी वाघानं शेतकऱ्यावर हल्ला चढवला। हिरामण साखरे असं या शेतकऱ्याचं नाव आहे। चंद्रपूरमध्ये ही घटना घडली आहे। चंद्रपूरच्या सावली तालुक्यातील दागोबाजवळ वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार झालाय। सावली तालुक्याच्या वनपरिक्षेत्रातील सामदा परिसरात ही घटना घडली। शेतकरी गुरं चारण्यासाठी गेला होता, त्याचवेळी वाघानं या शेतकऱ्यावर हल्ला केलाय। हिरामण साखरे असं या शेतकऱ्याचं नाव आहे।